शेतकरी मित्रांनो, आपल्या पण ऊसाची पानं जर वाळत असतील वरनं, तर काय करायचं आहे त्याला उपाय मी सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच भागामध्ये आता प्रॉब्लेम काय आहे, वरनं ऊसाची जरा एक एक विधभर अशी पानं वाळत आहेत, असं पानं शेंड करपत आहेत किंवा वन साईडनं असं पान पिवळं पडत आहे. तर हे बऱ्याच भागातून मला शेतकऱ्यांनी 30-30 सेकंदाचे व्हिडिओ वगैरे पाठवलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे कशामुळे होत असतं, तर अतिशय जास्त टेम्परेचर असल्यामुळे होतं. 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यामुळं ऊसाची वरची पानं एकदम कवकवीत असल्यामुळे ही पूर्णपणे पानं पिवळी पडून वाळत असतात व करपत असतात. तर शेतकरी मित्रांनो, ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जमिनीमध्ये पाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. जर पाणी कमी वगैरे पडत असेल तर आपण काय करायचं आहे, सिलिकॉनचा वगैरे स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं पान तग धरून राहावं व पानाचं हे फोटोसिंथेसिसचं काम चांगलं व्हावं व हिरवगार पान राहावं. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, सिलिकॉन पण वापरायचं आहे, त्याबरोबर ग्रीन लाईफ जे टॉनिक आहे ते वापरायचं आहे, जेणेकरून आपलं पान व्यवस्थित राहील व चांगलं राहील. तर शेतकरी मित्रांनो, जर याच्यावरती स्पॉट वगैरे जर दिसत असतील किंवा करपा दिसत असेल, तांबिरा दिसत असेल, तरच एखादा स्प्रे घ्यायचा आहे बुरशीनाशकाचा वगैरे. नाहीतर जर टेम्परेचरनं असं झालं तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही शेतकरी मित्रांनो. पाणी देणं फक्त गरजेचं आहे. थँक्यू, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.